नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या सर्वांना माहिती आहेच, गुरुपौर्णिमा 2026 मध्ये 29 जुलै वार बुधवार या दिवशी आली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या स्वामींच्या काही सेवा करायच्या असतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंना गुरु बनवून घ्यायचं असतं. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ह्या काही वस्तू आहेत. ह्या वस्तू आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला घरात घेऊन यायच्या आहे. त्याचप्रमाणे काही वस्तू आपल्याला आपल्या गुरूंना देखील अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आणि गुरूंना गुरुपद कसं द्यावं याविषयीचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. तर बघा, आपल्या गुरूंना आपल्याकडनं काहीही नको असतं. आपल्या गुरूंना जर का आपल्याला काही द्यायचं असेल, आपल्या गुरूंना जर का आपल्याला कोणती गुरुदक्षिणा द्यायची असेल तर ती आहे सेवा. तुम्ही जास्तीत जास्त गुरूंची सेवा करा. जेवढी तुम्ही गुरूंची सेवा कराल तेवढे तुमचे कामातील अडथळे दूर होतील, अडचणी तुमच्या दूर होतील. तुमच्या अवतीभोवती असणारी निगेटिव्ह ऊर्जा ही कमी व्हायला लागेल आणि तुमच्या घरात सकारात्मक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण व्हायला चालू होईल. बघा, गुरूंशिवाय आपल्याला परमार्थ नाहीये. त्यामुळे आपण आपल्या दिवसातला थोडा टायमिंग काढून तरी गुरु सेवा ही केली पाहिजे. गुरूंची सेवा ही आपण रोजच्या नित्य सेवेत केली पाहिजे. तर चला तर मग बघूया आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत त्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी घेऊन यायच्या आहे. सगळ्यात अगोदर म्हणजे तुमच्याकडे जर का स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी ती आवर्जून घेऊन यायची आहे. बघा, गुरुपौर्णिमेच्या आधी सुद्धा तुम्ही स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आणू शकतात आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना गुरुपद देऊन त्याची स्थापना तुम्ही घरात करू शकतात. किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्वामींची मूर्ती किंवा फोटो आणून त्या दिवशी सुद्धा तुम्ही त्यांची स्थापना करू शकतात. पण जर का तुम्हाला स्वामींना गुरुपद द्यायचं असेल तर तुम्ही आदल्या दिवशी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो आणून ठेवा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुम्हाला सकाळी स्वामींना आपला गुरु बनवता येईल, स्वामींना गुरुपद देता येईल. तर तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो तुमच्याकडे नक्की घेऊन यायचा आहे. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचवावा म्हणून गुरुची प्रार्थना करायचा तो हा दिवस होय. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरुजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे. गुरुविना ज्ञान काहासे लावू हेच खरे आहे. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे हिना अत्तर. बघा, स्वामींना हिना अत्तर हे अतिशय प्रिय आहे. स्वामींना हिना अत्तर हे खूप म्हणजे खूप आवडतं. तर प्रत्येक वेळेस, प्रत्येक पूजेत, प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी तुम्हाला स्वामींच्या फोटोला आणि मूर्तीला हिना अत्तर हे लावायचं आहे. तुम्ही रोज नित्य नियमाने हिना अत्तर स्वामींना लावलं तरी चालणार आहे. पण जर का तुमच्याकडे टायमिंग कमी असेल, तुम्हाला रोज टायमिंग नसेल, तुम्हाला वेळेअभावी तुम्हाला रोज लावायला जमत नसेल तर तुम्ही रविवारी आणि गुरुवारी आवर्जून स्वामींच्या मूर्तीला फोटोला हिना अत्तर लावायचं आहे. बघा, स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी अभिषेक करून झाल्यानंतर हिना अत्तर न विसरता न चुकता स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर हे लावायचं आहे. त्यानंतर बघा, आता पुढची गोष्ट म्हणजे जपमाळ. जपमाळ जर का तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जपमाळ तुमच्या घरात घेऊन यायची आहे. जपमाळ ही अशी वस्तू आहे की ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि ती रोज आपल्याला जप करण्यासाठी लागते. बघा, 5 मिनिटं का व्हायना तुम्ही तुमच्या गुरूंची, स्वामींची, महाराजांची जप करून सेवा ही करायची आहे. आता जपमाळ ही प्रत्येकासाठी वेगवेगळी घ्यायची आहे. बघा, एकाच जपमाळेवर सर्वांनी जप करायचा नाहीये. जप करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाची जपमाळ ही वेगळी ठेवली पाहिजे. आणि बघा, जपमाळ सुद्धा ही वेगवेगळी प्रकारची असते. प्रत्येक देवासाठी जपमाळ ही वेगळी असते आणि प्रत्येक देवासाठी त्यांच्या जपमाळेवर तुम्हाला जपाची सेवा ही करायची आहे. आता यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा,
तुमच्याकडे जर का नित्यसेवेचं पुस्तक नसेल आणि तुमच्याकडे जर का श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी नसेल, ग्रंथ नसेल, तर तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेला हे दोन्हीही पुस्तकं, हे दोन्हीही ग्रंथ तुम्हाला घेऊन यायचे आहे. श्री स्वामी समर्थ सारामृताचं ग्रंथ आणि नित्यसेवेचं पुस्तक तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि यातली नित्यसेवा तुम्हाला रोज करायची आहे. बघा, तुम्ही जर का तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये नित्यसेवा ही जर का करायला चालू केली ना, तर तुमचा जो काही कार्यभाग आहे ते स्वामी त्यांच्या खांद्यावर उचलतात. बघा, तुम्ही जशी जशी तुमची सेवा वाढत जाईल, जशी जशी तुमची सेवा ही जास्त होत जाईल, तशी तसे तुमचे कर्म कमी होत जातील, तुमचे कर्माचे प्रारब्ध हे कमी होत जातील. तुम्हाला येत असणाऱ्या अडचणी, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये येत असणारे अडथळे हे हळूहळू कमी व्हायला लागणार आहे. यासाठी तुम्ही या गुरुपौर्णिमेला नित्यसेवेचं पुस्तक आणि स्वामी चरित्र सारामृताची पोथी घेऊन यायची आहे आणि याचे क्रमशः रोज 3 अध्याय तुम्हाला क्रमाने वाचन करायचे आहे. बघा, असे कोणतेही शुभ दिवस असू द्या, अशा शुभ दिवशी आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपल्या देवघरामध्ये एखादी अशी वस्तू घेऊन यावी की तिचा उपयोग आपल्या देवघरामध्ये सुद्धा होईल, किंवा एखादी अशी वस्तू घेऊन यावी की ती वस्तू आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरूंसाठी उपयोगी पडेल. तर अशाच पद्धतीने तुम्ही स्वामींसाठी तुम्हाला हवे असणारे कपडे तुम्ही आणू शकतात. स्वामींच्या मूर्तीवर तुम्हाला घालण्यासाठी स्वामींचे छोट्या छोट्या साईजमध्ये खूप छान असे कपडे, वस्त्र तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध होतील की तुम्ही ते त्यांना आणून त्यांना परिधान करू शकतात. याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे तुम्ही छान अशी स्वामींसाठी आसन आणू शकतात. बघा, आता बाजारामध्ये खूप छान छान प्रकारचे डिझाईनचे, कलरचे आसन मिळतात. हे आसन तुम्ही तुमच्या घरातील स्वामींच्या फोटोसाठी, मूर्तीसाठी घेऊन यायचं आहे. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिवळे वस्त्र घालून गुरुपौर्णिमेची म्हणजेच आपल्या गुरूंची पूजा करायची आहे. बघा, पिवळा कलर, पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित असतो आणि पिवळा रंग परिधान करून आपण गुरूंची सेवा केली, पूजा केली, तर यामुळे आपला गुरु ग्रह हा प्रबळ होत असतो. त्यामुळे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून आपल्या गुरूंची सेवा करा. त्याचबरोबर आपल्या गुरूंची पूजा मांडताना सुद्धा चौरंगावर, पाटावर शक्य झाल्यास तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र खाली अंथरा. यानंतर पुढची वस्तू म्हणजे शंख. बघा, जर का तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर तुम्ही या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात ठेवण्यासाठी शंख घेऊन यायचा आहे. बघा, शंख घरात ठेवल्यामुळे, शंख आपल्या देवघरात ठेवल्यामुळे खूप सारी अशी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते. त्यामुळे तुम्ही, तुमच्याकडे जर का शंख नसेल तर ह्या गुरुपौर्णिमेला शंख तुम्ही घेऊन यायचा आहे. त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये जर का शिवलिंग नसेल किंवा तुमच्याकडे शिवलिंग आहे आणि तुम्हाला ती बदलायची असेल तर तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिवलिंग घेऊन यायची आहे. आणि जर का तुम्हाला शिवलिंग आणायची असेल तर बघा, तुम्ही पारधी शिवलिंग घेऊन यायची आहे. पारधी शिवलिंग ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. आणि जर का तुम्हाला पारधी शिवलिंग घ्यायची नसेल तर तुम्ही आपली जी पंचधातूची, जी पितळची शिवलिंग असते, तुम्हाला ती शिवलिंग तुम्हाला घेऊन यायची आहे. यानंतरची पुढची वस्तू म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ. बघा, आता जर का तुम्ही गुरुचरित्राचं पारायण केलेलं असेल तर तुमच्याकडे हा ग्रंथ असेल आणि जर का तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला हा ग्रंथ लागणार आहे. तर तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा गुरुचरित्राचा ग्रंथ घरी घेऊन यायचा आहे. बघा, ह्या ग्रंथाची घरी पूजा केल्याने सुद्धा आपल्याला खूप असे फायदे होत असतात आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ हा असलाच पाहिजे. बघा, ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या छोट्या गोष्टी जर का आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये जे दोष लागलेले असतात ते दोष कमी होतात. त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी ही निर्माण व्हायला, तयार व्हायला चालू होते. त्यामुळे तुमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ नसेल तर तुम्ही या गुरुपौर्णिमेला गुरुचरित्राचा ग्रंथ घेऊन यायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत आणि नित्यसेवेचं पुस्तक सुद्धा घेऊन यायचं आहे. तर तुम्हाला आता हे नित्यसेवेचं पुस्तक आणि स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा कुठे मिळेल तर तुमच्या जवळच्या कोणत्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात, मठात तुम्हाला हे ग्रंथ, हे पुस्तक मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर का हे अवेलेबल झालं नाही तर तुम्ही ॲमेझॉनवरून ऑनलाईन सुद्धा हे मागवू शकतात. याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, आता स्वामींना बेसनाची लाडू हे फार आवडतात. तर या दिवशी तुम्ही जसं तुम्हाला टायमिंग मिळेल तसं तुम्ही स्वामींसाठी बेसनाचे लाडू हे करून आपल्या स्वामींना, आपल्या गुरूंना त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा तुम्ही हे बेसनाचे लाडू आदल्या दिवशी जरी बनवून ठेवले तरी चालतील. त्याचा नैवेद्य तुम्ही आपल्या गुरूंना गुरुपौर्णिमेच्या दिवशी दाखवायचा आहे.
तर बघा, ह्या काही गोष्टी, ह्या काही वस्तू आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या की त्या तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणू शकतात. आणि तुम्हाला अजूनही काही जर का देवघरासाठी, देवांसाठी, पूजेच्या सामानासाठी किंवा पूजेच्या सामानात काही वस्तू आणायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणू शकतात. बघा, आणि तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंसाठी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. आणि ह्या वस्तू तुमच्या घरात नसतील तर ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की आणा आणि तुमच्या गुरूंचा आशीर्वाद सुद्धा तुम्ही मिळवा. बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि गुरुपौर्णिमेचे माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.